आपण आज समानार्थी शब्दाची पीवायक्यू पाहणार आहे. त्यामध्ये पहिला शब्द आहे नदी. नदीच्या जे समानार्थी शब्द आहेत ते सरिता, तटिनी, निर्धारिणी, तरंगिणी, नद, आपगा, नद्य, कल्या, तरिणी. दुसरा शब्द जो आहे ना तो आहे बायको. बायकोच्या समानार्थी येते भार्या आणि जाया. नेक्स्ट शरीर जो आहे, शरीरच्या समानार्थी येते देह आणि काया. स्त्रीच्या समानार्थी महिला, वनिता, ललना, नारी. पार्वतीच्या समानार्थी येते ललिता. केस म्हणजे काय? कच, अलक. नयन म्हणजे डोळे. ढग म्हणजे मेघ, जलद, घन, पायोधर. राव म्हणजे राजा. रंक म्हणजे काय होते? तर भिकावी होते. असामी माणूस. रान म्हणजे काय होते? जंगल. विपिन, कानन, अरण्य, अटवी, कांतार, अडव, अडाव. कंटक म्हणजे काटा. गर्द म्हणजे दाट. आपण म्हणतो ना खूप गर्द आहे म्हणजे खूप दाट आहे. नीर म्हणजे पाणी. सलील म्हणजे पाणी. अंब म्हणजे पण पाणीच होते. पारी, नीर, अंबू म्हणजे पण पाणीच. पंकज म्हणतो ना, पंकज तो कमळ होते. सविता म्हणजे सूर्य, रवी, भानू, भास्कर, दिवाकर. दिशाभूल म्हणजे भ्रम होणे, विचारांचा गोंधळ होणे. सुपीक म्हणजे सुबत्ता. नापीक म्हणजे ओसाड. नापीक म्हणजे ओसाड. वैराण. लाघवी म्हणजे आर्जवी, लढिवाळ, प्रेमळ. लंपट म्हणजे आसक्त, कामुक. दुश्मन म्हणजे रिपू, वैरी, शत्रू. कलह म्हणजे भांडण, दुही. कन्या म्हणजे तनया, सुतया, तनुजा, पुत्री, बाला. रजनी म्हणजे रात्र, शर्वरी. सूत म्हणजे पुत्र आणि सुता म्हणजे पुत्री होते. सूत म्हणजे पुत्र आणि सुता म्हणजे पुत्री. सुधा म्हणजे काय होईल तर पियुष, अमृत, संजीवनी. समुद्र हा महत्वाचा शब्द आहे. समुद्र म्हणजे सागर. जलधी, उदधी. सिंधू, अर्णव, रत्नाकर, पयोधी, अंबुधी, जलनिधी, दर्या, वरिधी, सरितपती, अंपापती. हा जो आहे ना समुद्र. तलाव म्हणजे तडाग, कासार, सारस, सरोवर, तडे. जीवन म्हणजे आयुष्य. क्षीर म्हणजे दूध, दुग्ध, पय, गोरस. चंद्र हा पण महत्वाचा शब्द आहे. चंद्र म्हणजे काय होते? इंदू, रजनीनाथ, सुधाकर, हिमांशु, शशांक, सोम, निशानाथ. नक्षत्रेश, कलानिधी, शशी, सुधांशु, शुभ्रांशु, विधू, निशिकांत, राकेश, कुमुदनाथ, विभाकर, रजनीकांत, शशधर, चंद्रमा, कलाधर. चंद्र महत्वाचा आहे. किंकर, दास, नोकर, सेवक, चाकर, अनुचर, अलिंग, भृत्य. मजूर आहे. मजूर म्हणजे काय होते? गडी, कामकरी, श्रमिक. मालक म्हणजे काय होते? मालक म्हणजे धनी, स्वामी. शासक म्हणजे शासन करणारा. केसरी महत्वाचा आहे. केसरी म्हणजे काय होतं? सिंह, पंचानन, मृगेंद्र, शार्दूल, वनराज, मृगराज. केशर म्हणजे फुलाच्या कोशातील बारीक तंतू. पंचेंद्रिय म्हणजे 5 इंद्रिय. वल्लारी म्हणजे वेल, लता, लतिका. हे जे आपण काही शब्द पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण 20 ते 25 शब्द पाहण्याचा कव्हर करू.